शेतकरी मित्रांनो, रब्बी पीक पाहणी आता सुरू झाली आहे। ही पीक पाहणी तुम्ही 1 डिसेंबर ते 15 जानेवारी 2025 दरम्यान डीसीएस ॲपच्या माध्यमातून करू शकता। हीच पीक पाहणी कशी करायची आहे, या पीक पाहणीचे फायदे काय आहेत हेच आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून माहितीचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। शेतकरी मित्रांनो, जशी आपण खरीप पिकाची नोंदणी केली होती तशीच रब्बी पिकाची सुद्धा नोंदणी आपल्याला ई पीक पाहणी डीसीएस ॲपच्या माध्यमातून करायची आहे। या नोंदणीचे फायदे म्हणजे तुम्हाला आपला जो शेतमाल आहे तो जो काही हमी भावाने विकायचा आहे त्यासाठी ही नोंदणी केलेली असावी लागते। तुमच्या सातबारावर जो काही पीक पाहणीचा कॉलम आहे, जो काही पेरा मांडणीचा कॉलम आहे, त्यामध्ये तुमची जी काही पिके आहेत ते त्या सातबारावर लिहून येतात। त्यामुळे तुम्हाला महाडीबीटी अंतर्गत किंवा इतर शासनाच्या मिळणाऱ्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी कुठल्याही प्रकारचा अडथळा येत नाही। मित्रांनो, डीसीएस ॲपच्या माध्यमातून पिके नोंदत असताना तुम्हाला प्रत्यक्ष त्या गटामध्ये जाणे आवश्यक आहे, कारण ही जी नोंदणी आहे ती जिओ फेन्सिंग जिओ टॅगिंगच्या माध्यमातून होत असते। त्यामुळे तुम्हाला त्या गटामध्ये जाणे, तंतोतंत त्या गटामध्ये उभं राहणं हे आवश्यक आहे। असंच आपण ही नोंदणी कशा पद्धतीने करायची आहे तीच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तररित्या जाणून घेणार आहे, जेणेकरून व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा, म्हणजेच तुम्हाला नोंदणी करताना कुठल्याही प्रकारची अडचण जाणार नाही। चला तर पाहूयात प्रत्यक्षरित्या ही नोंदणी कशा पद्धतीने तुम्हाला डीसीएस ॲपच्या माध्यमातून करायची आहे। प्रत्यक्ष स्क्रीनवर आज आपण ते पाहूया। शेतकरी मित्रांनो, जी काही आपल्याला नोंदणी करायची आहे ती नोंदणी ई पीक पाहणी डीसीएस या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून करायची आहे। हे ॲप्लिकेशन तुम्ही प्ले स्टोर वरून डाउनलोड करू शकता, किंवा तुमच्या मोबाईलमध्ये जर हे ॲप्लिकेशन ऑलरेडी असेल तर त्याला अपडेट करून घ्या। अपडेट केल्यानंतर तुम्हाला जो काही आहे अशा पद्धतीचा एक इंटरफेस या ठिकाणी ओपन होणार आहे। इथे तुम्हाला त्याची जी काही आहे ती माहिती दिली आहे। त्यानंतर इथे खाली तुमची हे सुद्धा दिली आहे, म्हणजे कधीपासून कधीपर्यंत तुम्ही ती नोंदणी करू शकता। आता नोंदणी करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमचा जो काही महसूल विभाग आहे तो निवडायचा आहे। महसूल विभाग निवडून खाली दिलेल्या ॲरोवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर पुढचा पेज ओपन होईल। पुढचा पेज ओपन झाल्यानंतर समोर तुम्हाला शेतकरी म्हणून लॉग इन करा या बटनवर क्लिक करायचं आहे। या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर जो काय आहे, तुम्ही जो काय रजिस्टर मोबाईल नंबर आहे तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर पुढे जा या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। पुढे जा बटनवर क्लिक केल्याच्या नंतर त्या मोबाईलवर जे काही खातेदार रजिस्टर असतील त्याचे नावे या ठिकाणावर दिसतील। ते आपल्याला ज्याही खातेदाराचं इथं रजिस्ट्रेशन करायचं आहे त्या खातेदाराचं आपल्याला इथून सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट केल्यानंतर खाली जो काही 4 अंकी पिन विचारतं, तो पिन जर तुम्हाला माहित नसेल तर खालीच एक संकेतांक विसरला म्हणून एक बटन आहे, यावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा जो काही पिन आहे तो दिसू लागेल। तो पिन या ठिकाणी एंटर करायचा आहे। पिन एंटर केल्यानंतर तुम्हाला समोर जा या ॲरोवर क्लिक करायचं आहे। या ॲरोवर क्लिक केल्याच्या नंतर जे काही ॲप्लिकेशन आहे ते लॉग इन होईल। ॲप्लिकेशन लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणावर तुम्हाला कायम पड नोंदवा, म्हणजेच तुमचं काही पोट खराब क्षेत्र असेल तर ते या ठिकाणी नोंदवू शकता। त्यानंतर पिकाची माहिती नोंदवा येईल, बांधावरची झाडे नोंदवता येतील, किंवा त्या ठिकाणावर तुमची विहीर वगैरे असेल ते सुद्धा तुम्हाला निवडता येईल। तुमच्या गावामधली तुम्ही खातेदाराची पाहणी सुद्धा या ठिकाणावर करू शकता। हे सगळं ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत, परंतु आपल्याला जे काही आहे पीक नोंदवण्याकरता पीक माहिती नोंदवा या ऑप्शनचा आपल्याला वापर करायचा आहे। आपण पीक माहिती नोंदवा या ऑप्शनवर क्लिक करणार आहोत। त्यानंतर तुम्हाला एक फॉर्म ओपन होणार आहे। तो जो काही फॉर्म ओपन झाला आहे तोच फॉर्म आपल्याला आपल्या पिकाची माहिती नोंदवण्याकरता तो फॉर्म आपल्याला भरायचा आहे। आता या ठिकाणावर सर्वप्रथम तुमचा जो काही खाते क्रमांक आहे तो तुम्हाला निवडून घ्यायचा आहे। खाते क्रमांक निवडल्याच्या नंतर तुमचा गट क्रमांक, जो काही भूमापन क्रमांक आहे, तुमचे 1 असो, 2 असो, 3 असो, तर या ठिकाणी तुम्हाला दिसू लागतील। तुम्ही ते गट नंबर या ठिकाणाहून निवडायचा आहे। लगेच तुम्हाला तुमच्या जमिनीचे क्षेत्र आहे ते खालच्या कॉलम मध्ये दिसेल। पोट खराब क्षेत्र सुद्धा त्या ठिकाणावर दिसू लागेल। आता खाली तुम्हाला हंगाम निवडायचा आहे। आता या ठिकाणावर संपूर्ण वर्ष, जर तुमच्याकडे कुठली एखादी फळबाग म्हणजे जे वर्षभरासाठी 2 वर्षासाठी जे लावलेले फळबागा असतील, झाडं असतील, त्यासाठी संपूर्ण वर्ष हे ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे। परंतु आपल्याला रब्बी पीक पाहणी करायची आहे, त्यामुळे आपण रब्बी या बटनवर क्लिक करून रब्बी हंगाम हे आपण इथे टाकूयात। आता या ठिकाणी बघा, या गटामध्ये खाली दिलेले आहे पेरणीसाठी उपलब्ध असलेले क्षेत्र। आता बघा, जी खरीपाची नोंदणी केली होती त्याच्यामधून जे काही वार्षिक पीक आपण या गटामध्ये नोंदलं होतं, त्यामुळे इथं
कमी हे क्षेत्र दाखवत आहे, त्यामुळे तुम्हाला जे काही या ठिकाणी क्षेत्र दिलेलं आहे तेवढंच तुम्ही या ठिकाणावर त्याची नोंद करू शकता. तर त्यामुळे मी दुसरा गट निवडतो आणि त्या गटामध्ये किती क्षेत्र भरता येतं हे पाहतो. आता बघा, या गटामध्ये आम्ही सोयाबीन हे केली होती, त्यामुळे आता हे 60R या ठिकाणावर मी निवडू शकतो. आता या ठिकाणी तुम्हाला जे काही तुमची जास्त पीक असतील तर बहुपीक निवडा, म्हणजे तूर असेल, हरभरा असेल, करडई असेल तर तुम्हाला बहुपीक मध्ये टाकावं लागेल, किंवा एक पीक असेल तर तुम्ही एक पीक म्हणून या ठिकाणावर निवडू शकता. आता पिकाचा प्रकार या ठिकाणी निवडायचा, तुमचे पिकं आहेत की फळबाग आहेत, तर आपण पीक आहे म्हणून या ठिकाणाहून पीक निवडतोय. पीक निवडल्यानंतर तुमच्याकडे कुठलं पीक आहे तर ते तुम्ही या ठिकाणावर भरू शकता. सोयाबीन आहे, उडीद आहे, कापूस आहे, कांदा आहे, हरभरा आहे, जे काय आहे ते तुम्हाला या ठिकाणावर भरता येईल. बघा, आता खाली तुम्हाला जर पूर्ण क्षेत्र भरायचे असेल तर पूर्ण भरू शकता, किंवा मग तुम्हाला मिश्र पीक असेल तर जे काही क्षेत्र भरायचे असेल ते तुम्हाला या ठिकाणी तुम्ही भरू शकता. जलसिंचनाची साधने तुमच्याकडे काय आहे, विहीर आहे, तलाव आहे, जे काय असेल तुम्हाला या ठिकाणाहून निवडायचं आहे. सिंचन पद्धती तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. तुषार आहे, तुषार आहे, ठिबक आहे, जे काही असेल ते या ठिकाणावर तुम्ही निवडू शकता. या ठिकाणी तुम्हाला पेरणीचा दिनांक निवडायचा आहे. पेरणीचा दिनांक निवडत असताना तुम्ही 15 डिसेंबरच्या आतली तारीख, म्हणजे 15 डिसेंबरच्या आतली तारीख तुम्हाला या ठिकाणावर निवडायची आहे. 15 डिसेंबर ही तारीख निवडल्यानंतर तुम्हाला पुढे जा या बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जे काय आहे इथे तुम्हाला जिओ फेन्सिंगचा एक मॅप ओपन होईल. तुम्ही तुमच्या गट क्रमांकामध्ये या ठिकाणी तंतोतंत असणं गरजेचं आहे. बघा, इथे काय येतं, 1294 मीटर मी या गटापासून दूर आहे, तर मला त्या गटामध्ये जाणं, कारण मी व्हिडिओ हा डेमोसाठी बनवत असल्यामुळे तुम्हाला इथे अंतर जास्त दिसेल. या ठिकाणी जे आहे हे 1294 मीटर जे दूर आहे, तर या ठिकाणी तुम्हाला 0 यायला हवं, तरच तुम्ही त्या ठिकाणी तुमची जी काही नोंदणी आहे ती ग्राह्य धरल्या जाणार आहे. जर तुम्ही त्या शेतामध्ये नसाल तर तुमची कुठल्याही पद्धतीची ती नोंदणी घेणार नाही. आता हे या ठिकाणी तुमचा जे अक्षांश आणि रेखांश बरोबर आल्यानंतर पुढे जा या बटनवर क्लिक करायचं आहे. पुढे गेल्यानंतर तुमचं जे काही तुम्ही पीक निवडलं आहे त्याचे फोटोज तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचे आहे. फोटो अपलोड केल्यानंतर तुम्हाला जो काही तुमचा भरलेला रिव्ह्यू आहे तो त्या ठिकाणावर दिसेल. अशा पद्धतीत तुम्हाला तुमची जी काही पीक पेरा नोंदणी ही कंप्लीट केली जाईल.